वास्तुशांत का महत्त्वाची आणि का करावी? नॉर्मली नवीन घर घेतल्यानंतर की आपल्या ह्याच्यामध्ये वास्तुशांत करावी, तर ती का करावी, केव्हा करावी आणि कशासाठी करावी हे खूप लोकांना माहिती नाही. पहिल्यांदा का करावी हे सांगतो आणि मग बाकीच्या 2 प्रश्नांची उत्तरं देतो. तर जेव्हा आपण नवीन घर घेतो, घर घेतल्यानंतर आपल्याला एक स्टोरी माहिती आहे की वास्तुपुरुष ते सोन्याच्या प्रतिमेने आपण त्याला पुरतो, त्याला निक्षेप म्हणतात. तर ते पुरण्यामागे पण कथा अशी आहे की वास्तुपुरुष हा राक्षस होता आणि तो शिवांचा भक्त होता, शिवशंकराचा. आणि त्याने एकदा उच्छाद मांडला आणि मग खूप काही काही चालू होतं आणि त्याच्यात मग शंकरांनी त्याला शाप दिला, जाऊन पृथ्वी तलावरती पडशील वगैरे. आणि त्याच्यानंतर त्याला असा पण उशाप होता, त्याने हे केलं की मी तुमची भक्ती केली आहे, तर मग मला काहीतरी वरदान पाहिजे. मग तेव्हा शंकरांनी सांगितलं की जेव्हा पृथ्वी तलावरती लोक घर बांधतील तर तेव्हा तुला पुरतील जमिनीमध्ये, आणि जे लोक पुरणार नाहीत तर त्यांचं घर तू खाऊन टाकायचं, असं त्याला एक ते वरदान दिलेलं आहे. म्हणून आपण वास्तुशांत करताना ती प्रतिमा हे करतो. आता ते वास्तुशांत का करावी, तर आपण जेव्हा आता आपण मुंबईत राहतो, फ्लॅटमध्ये राहतो, त्याच्यामुळे आपण काही जमिनी लगत असं राहत नाही. जरी आपण कितीही माळ्यावरती राहत असू, म्हणजे आत्ता जर आपण 16व्या माळ्यावरती आहोत तर 16व्या माळ्यापासून खालीपर्यंत, तर जेव्हा एखादी बिल्डर जमीन घेतो, जमिनीवरती सगळ्या गोष्टी, तिथे काही झाडं असतात, तर त्या झाडं तोडली तर तो सुद्धा दोष आपल्याला लागतो, कारण आपण नंतर जागा विकत घेतो, ती लोकांची घरं असतात. किंवा आता रिडेव्हलपमेंट होते मुंबईमध्ये, तर रिडेव्हलपमेंटला सुद्धा काही लोक तयार होत नाहीत. त्यांना ते वाईट वाटत असतं की आपलं घर तोडून तिथे मोठा टॉवर बांधला जातोय, तर ते काही लोकांच्या मनात नसते ह्या गोष्टी, तर हे दोष आपल्याला लागतात. जेव्हा आपण एखादी कुठलीही वास्तू, म्हणजे ऑफिससाठी जागा किंवा घरासाठी जागा किंवा बंगल्यासाठी जागा आपण घेतो, ते घेतल्यानंतर वास्तुशांत करण्यामागे हेच कारण आहे की ते वास्तूचे दोष निघून जावेत आणि ही वास्तू आपल्याला चांगल्या प्रकारे सुख समृद्धीकारक जावी, यासाठी म्हणून वास्तुशांत करतो. आता राहिला प्रश्न दुसरा, तर ती केव्हा करू नये. तर आत्ताच आपला पाडवा झाला, पाडव्याच्या दिवशी भरपूर जणांचे फोन मला येत होतं की आपल्याला वास्तुशांत करायची, 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, मान्य आहे. पण रविवारी आल्यामुळे शक्यतो रविवार आणि मंगळवार या 2 दिवशी वास्तुशांत करू नये. तर ते का, तर त्याच्यामागे रवी आणि मंगळ हे 2 ग्रह एकदम ऊर्जावाले आहेत. म्हणजे सूर्याचं तर तुम्हाला कळतं त्याप्रमाणे अग्निकारक ग्रह आहेत, अग्नितत्वाचे. तर म्हणून त्या अग्नितत्वाच्या या दिवशी वास्तुशांत करू नये, म्हणून रविवारी आणि मंगळवारी करू नये. हे खूप लोकांना नाही पटत, आम्हाला रविवारी सुट्टी असते, आम्हाला रविवारीच करायची, मग करा. अच्छा, आणि कोणत्या दिवशी करावी मग ती? बाकी कुठला पण दिवस चालेल, सोमवार, बुधवार, गुरुवार. त्याचाही मुहूर्त काढत असाल तुम्ही? मुहूर्त म्हणजे ऑलरेडी असतात मुहूर्त, त्यावरती करावे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.